आपण सातत्यानं कोणत्या गोष्टी करतोय याच्यावरती आपली वक्तृत्व कला ही खूप महत्वाची असते. संभाषण आपण व्यक्त होत असताना 38% भाग आपल्या आवाजाचा आहे. मेरी आवाज ही मेरी पहचान है असं अनेकदा म्हटलं जातं. आणि या आवाजाला आपण म्हटलं तर व्हॉइस मॉड्युलेशन. हे व्हॉइस मॉड्युलेशन आपल्या आवाजामध्ये खूप गरजेचं आहे. जर तुम्ही आता टिकटॉक पाहत असाल तर टिकटॉक वरती पूनम दुबे नावाच्या एक महिला आहेत. यांचे बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. अनेक फॉलोअर्स त्यांना आहेत. एकदम त्या ठिकाणी ग्रामीण भागातील या महिला आणि टिकटॉकच्या माध्यमातून व्हिडिओ करायला लागल्या. त्यांची एक खासियत म्हणजे त्यांच्या आवाजाचं असणारं मॉड्युलेशन. अगदी त्या ठिकाणी त्यांची गाणी पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि अनेक फॉलोअर्स आहेत. याचं कारण एकच आहे, व्हॉइस मॉड्युलेशन. हे व्हॉइस मॉड्युलेशन खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही व्यक्त होता त्यावेळेला आपलं व्हॉइस मॉड्युलेशन आहे ते व्हॉइस मॉड्युलेशन खूप महत्वाचं असतं. आणि हे व्हॉइस मॉड्युलेशन तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे की आपण कोणत्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी बोलतोय. ते व्हॉइस मॉड्युलेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे समजा एखादा ज्योतिष आहे पहा की त्याच्याकडं लोक लगेच आकर्षित होतात. त्याची बोलण्याचा टोन जर आपण पाहिला तर तो या टोन मध्ये बोलत असतो. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, मागचं सांगणार, पुढचं सांगणार, 12 वर्षाचं पोर अंगणात रांगणार, पिंगळा बोले झाडावरी, टिटवी आकाशातून भ्रमण करी, महादेवा महादेवा ज्योतिषाची थट्टा करू नका, तर तो कुळाला पट्टा लागेल. म्हणजे एक व्हॉइस मधलं असणारं मॉड्युलेशन. म्हणजे आपण बोलत असताना आपल्या आवाजामध्ये चढ उतार असणं खूप गरजेचं आहे. याला म्हटलं तर व्हॉइस मॉड्युलेशन. आपल्या संभाषणामधल्या, आपल्या भाषणामधला 38% भाग हा आपल्या व्हॉइस मॉड्युलेशन वरती अवलंबून आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची बाब आपलं व्हॉइस मॉड्युलेशन जे आहे. बोलत असताना 38% आपल्या व्हॉइस मॉड्युलेशनचा भाग असतो. त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. भाषण चालू असताना योग्य वेळी पॉज घ्या. म्हणजे पहा की बोलत असताना आपण थांबलं पण पाहिजे. म्हणजे एकदम त्या ठिकाणी सुपर फास्ट वक्ता असून चालत नाही. स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी यांची जर तुम्ही भाषणं युट्यूबला ऐकली तर अगदी सुंदर पद्धतीनं ते आपल्या भाषणामध्ये पॉज घेताना आपल्याला दिसतात. प्राध्यापक नितीनजी बानगोडे पाटील असतील, प्रमोदजी महाजन, अप्रतिम त्या ठिकाणी वक्तृत्व कलेचा, संभाषण कलेचा असणारा जो आपल्याला भाषण अभ्यासायची असतील तर या महान वक्त्यांची तुम्ही भाषणं त्या ठिकाणी युट्यूबला पाहू शकता. की पॉज, आपण बोलत असताना कुठं आपल्याला थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात आणि केवढं भाग्य आपलं जेव्हा ती आपली असतात. प्रत्येक वाक्यानंतर श्रोत्यांना ते श्रवण करण्याकरता, ते आपण जे बोलतोय ते ग्रहण करण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला पॉज द्यावं लागतं, किंचित थांबावं लागतं. हा पॉज आपण बोलत असताना व्यवस्थित दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, बोलण्याला अनुसरून हातवारे करणं आवश्यक आहे. आपण भाषण करतोय, आपण व्यक्त होतोय, होत असताना आपला हातवारे. आदरणीय राजसाहेब ठाकरे त्यांचं त्या ठिकाणी हातवारे अप्रतिम असतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर तुम्ही पाहिलं तर त्यांची असणारी एक पोच जर आपण पाहिली तर एवढी अप्रतिम त्या ठिकाणी ते पोच त्या ठिकाणी बोलत असताना करतात. सगळ्यात महत्वाचं आहे, बोलण्याला अनुसरून हातवारे आपण केले पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला आपण भाषण करतोय, आपण व्यक्त होतोय, त्यावेळेला हातवारे जे आपण करतोय ते खूप महत्वाचं असतं. जी आपली बॉडी लँग्वेज, ज्याला आपण देहबोली असं म्हटलं जातं, की आपल्या देहबोलीमधून 55% आपलं जे संभाषण होतं त्या 55% मध्ये आपला हातवारे करून आपण कशा पद्धतीने बोलतोय याला खूप महत्वाचं असतं. म्हणून ज्या वेळेला तुम्ही बोलताय त्यावेळेला हातवारे खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही भाषण म्हणून बोलताय, तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताय, त्यावेळेला तुम्हाला बोलावं लागतं. भाषण चालू असताना कोणी प्रश्न विचारल्यास त्याला शक्यतो हजरजबीपणानं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हजरजबीपणा हा वक्त्याजवळ असणारा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. अनेक लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारतात, ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा गुण असतो ज्याला आपण म्हटलं जातं हजरबाबीपणा. आणि हा हजरबाबीपणा आपल्यामधून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं विकसित होतोय तोही सगळ्यात महत्वाचा आपण अनुभवलं पाहिजे. जर तुम्ही एक आईन्स्टाईन आणि त्याच्या एका ड्रायव्हरची गोष्ट आहे की एक दिवस त्या ठिकाणी आईन्स्टाईनचा ड्रायव्हर जो आहे तो आईन्स्टाईनला म्हणतो की त्या ठिकाणी मी तुमची खूप व्याख्यानं ऐकलेली आहे, आज मला काय करायचंय त्या ठिकाणी मी व्याख्यानं
आईन्स्टाईन्स म्हणून देतो. लोकांना माहित नाही की आईन्स्टाईन्स कोण आहे. तर तो आईन्स्टाईनचा जो ड्रायव्हर आहे तो त्या ठिकाणी त्यांचा कोट घालतो आणि व्याख्यानाला जातो. तिथं सुंदर असं व्याख्यान देतो आणि सुंदर व्याख्यान दिल्यानंतर तिथला जो श्रोता वर्ग असतो त्या श्रोता वर्गाला एक प्रश्न पडतो. तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. त्यावेळेला तो आईन्स्टाईनचा जो आईन्स्टाईन म्हणून आलेला असतो तो म्हणतो, या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे, माझा ड्रायव्हर सुद्धा उत्तर देईल. म्हणजे एक त्या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं, तर अशा पद्धतीनं त्यानं त्या ठिकाणी हजरजबाबीपणा दाखवला. मी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं सुद्धा मी जे उदाहरण दिलेलं होतं त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की हजरजबीपणा हा सगळ्यात महत्वाचा असणारा बाब त्या ठिकाणी प्रत्यक्ष भाषण करताना तुमच्या जवळ असला पाहिजे. जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष जे आपण भाषण करतोय त्यामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे मुद्दे असतात. पुढे जर आपण पाहिलं किंवा एखादा मुद्दा आपण बोलतोय त्यामध्ये आपण भाषणानंतर या विषयावरती बोलू असे उत्तर देऊन वेळ मारून न्या. अनेकदा त्या ठिकाणी राजकीय मंडळी असतात, ज्या वेळेला ते भाषण करत असतात त्यांना मध्ये जर एखादा प्रश्न विचारला गेला तर त्यावेळेला उत्तर त्या ठिकाणी दिलं जातं की आपण भाषणानंतर या विषयावरती बोलू. म्हणजे आपण बोलत असताना मध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून हे टिप ट्रिक्स जे आहे ती तुम्ही त्या ठिकाणी वापरली पाहिजे. भाषण करताना आवाज जो आहे तो सुस्पष्ट असला पाहिजे. आपल्या बोलण्यात कुठल्याही प्रकारची घाई दिसता कामा नये. जे आपण बोलतोय ते आपण व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारची घाई न करता आपण मांडलं पाहिजे. म्हणजे समजा पसायदान या विषयावरती मी बोलतोय. पसायदान या शब्दाचा अर्थच आहे स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, घरासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी जे काय मागितलं जातं ना त्याला म्हटलं जातं पसायदान, त्याला म्हटलं जातं पसायदान. आणि हे पसायदान ज्या वयामध्ये मागितलं ते वय पौली ज्ञानेश्वर महाराजांनी खूप महत्वाचं होतं. ते बोलत असताना कुठल्याही प्रकारची घाई दिसता कामा नये. आपण भाषण करत असताना आपल्याकडे असणारे जे मुद्दे आहेत त्या मुद्देसूद पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करा आणि हे सर्व शक्य होतं आपल्या सरावातून. बोलताना शक्यतो बोली भाषा वापरा. म्हणजे पहा की बऱ्याच वेळेला आपण एखाद्या भाषणामध्ये एखादं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु जी आपली बोली भाषा आहे त्यामधले शब्द त्या शब्दावरती आपलं प्रभुत्व असतं आणि ह्या शब्दांच्या माध्यमातून आपण व्यक्त होत असताना बोलताना शक्यतो बोली भाषा वापरा. ती बोली भाषा खूप महत्वाची त्या ठिकाणी असते. समजा आपण मराठी जास्त पद्धतीने ऐकतोय तर तुम्ही मराठी बोला. जर तुमची बोली भाषा इंग्रजी असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये बोला. तुमची हिंदी असेल तर हिंदीमध्ये बोला. परंतु शक्यतो बोलताना बोली भाषेचा उपयोग करा. भाषणात तांत्रिक शब्द अवजड इंग्रजी शब्द टाळावेत. म्हणजे काही त्या ठिकाणी तांत्रिक जे शब्द आहेत की जे शब्द त्या ठिकाणी अचानक आपल्याला आठवलाय आणि आपण वापरलंय असं काम करता कामा नये. जे तुम्ही भाषण करताय ते त्या ठिकाणी व्यवस्थित बोली भाषामध्ये आणि जो आपण शब्द बोलतोय त्या शब्दाचा विचार करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं भाषण जे आहे ते अत्यंत प्रभावीपणे त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. कारण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झाली धन्य ऐकतो मराठी. आज जर आपण पाहिलं तर मराठी भाषेमध्ये अनेक वक्ते जे आहेत ते मराठी भाषेमध्ये व्यक्त होतात. महाराष्ट्राची जी असणारी जी भाषा आहे ती मराठी भाषा आहे. जर तुम्ही कॉर्पोरेट लेवलला बोलताय तर तिथं तुम्हाला इंग्लिशमध्ये व्यक्त व्हावं लागतं. काही ठिकाणी तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा बोलावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचं असणार आपलं ज्ञान ही वक्त्याकडे असणारी सगळ्यात महत्वाची क्वालिटी आहे की ज्याच्याजवळ वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये त्याला एक्सप्रेस होता येत आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्या शक्यतो बोली भाषा वापरा. परंतु एखाद्या कॉर्पोरेट कार्यक्रमामध्ये तुम्हाला जर बोलवलं तर तिथे तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा बोलावं लागणार आहे. भाषणाची मांडणी तर्कशुद्ध असावी. म्हणजे विषय सोडून भरकटू नये. ज्या विषयावरती आपण भाषण करतोय त्या भाषणाची मांडणी तर्कशुद्ध असावी. समजा एखादा भाषण आहे की महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा या विषयावरती तुम्ही बोलताय. मग या विषयावरती बोलत असताना अगदी 12व्या शतकापासून जर तुम्ही विचार केला तर अगदी 16व्या शतकापर्यंत ते आतापर्यंत वेगळ्या प्रकारचे जे संत महात्मे आहेत या संत महात्म्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेली क्रांती तुम्ही तुमच्या भाषणामध्ये व्यक्त करू शकता. अगदी संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत कबीर असतील, संत मीराबाई असतील,
संत तुकाराम महाराज असतील, या सगळ्या संतांचा महिमा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं संतांचं योगदान या विषयावरती तुम्ही भाषण करू शकता. समजा तुम्ही हे भाषण तयार करतायत, तर या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाची बाब काय असली पाहिजे? भाषणाची सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला या भाषणामध्ये जी गोष्ट पाहिजे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे की त्या भाषणामध्ये असणारे मुख्य मुद्दे. मग मुद्दे मांडत असताना तुम्हाला काय करावं लागणार? हे 12व्या शतकापासून सुरुवात झाली. तर समजा या भाषणाची सुरुवात तुम्ही कशी कराल? अलौकिकाला काळाची बंधने अडवीत नाहीत, विस्मृतीचा ज्यांना शापही लागत नाहीत, काळाच्या ओघात जी वाहूनही जात नाहीत, शतकानुशतक ज्यांची नाव आपल्या सर्वांच्या मुखामध्ये असतात, अशा व्यक्ती म्हणजे संत. व्यक्ती आणि विश्व यांचं जीवन स्वस्थ आणि समृद्ध करण्यासाठी हजारो वर्षापासून अनेक महामानव आपलं जीवन समर्पित करत आलेले आहेत. भवतु सबमंगलमची उदात्त आशा बाळगणारे भगवान बुद्ध असोत व अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक, अशी भव्य आणि दिव्य आकांक्षा बाळगणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज असोत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा समतेचा संदेश देणारे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज असोत. म्हणजे याला म्हटलं तर सुरुवात, ज्या संतांविषयी तुम्ही बोलणार आहात त्या संतांचं नाव घेऊन तुम्ही ही प्रभावीपणे सुरुवात करू शकता. त्या विषयाची जी मांडणी आहे, मांडणी अगदी तुम्ही 12व्या शतकामधून ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं काम, संत एकनाथ महाराजांनी केलेलं काम, त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी केलेलं काम, हे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. आणि या भाषणातील मुद्दे जे आहेत ते मुद्दे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज हा एक तुमचा पॉइंट झाला, संत तुकाराम महाराज हा एक तुमचा पॉइंट झाला, संत एकनाथ महाराज हा एक पॉइंट झाला, आणि त्यांचं असणारं महाराष्ट्राच्या जडणघडीतलं योगदान तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय. समजा संत एकनाथांचं एका ठिकाणी म्हणतात, अमृत विकुन कांजी प्याला, तैसा नरदेह गमावला, लाभून उत्तम शरीर, वेचले ते विषयांच्या पर. असं ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे, म्हणजे समजा आज जर आम्ही शब्दावर जर क्रोध व्यक्त केला तर त्याची शिवी होते, पण त्याच शब्दावर जर आम्ही प्रेम व्यक्त केलं ना तर त्याची ओवी होते. मग मुखामध्ये असणारा शब्द हा शिवी असावा का ओवी असावा, हे लिहित असताना जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज एक अभंग लिहितात. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्या परिमुखा बरामी, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, भैरा खोळून ठेवी देवा, नको जाऊ मज पाप कर्म डोळा, त्याहून अंधळा बरामी. म्हणजे हे आपल्या भाषणातून तुम्ही व्यक्त होऊ शकता. विषयाला सोडून बोलू नका. महाराष्ट्रातील जडणघडीतील संतांचं योगदान या विषयावरती बोलतोय मी, या विषयाला सोडून कुठेही बोललं नाही पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला आपल्या भाषणातून व्यक्त होत असताना आपल्याला मांडावा लागतो. म्हणजे बरेच वक्ते जे असतात ते आपल्या भाषणामध्ये बोलत असताना आपला जो मुद्दा आहे तो सोडून बोलतात. सगळ्यात महत्वाचा, आपला आवाज व्यवस्थित येण्यासाठी माईक पासून योग्य अंतर राखावे. बरेच जण माईक एकदम तोंडाजवळ ठेवतात, बरेच जण एकदम लांब ठेवतात. 4 ते 5 इंचाचं अंतर बोलत असताना माईक मध्ये आणि तुमच्यामध्ये असलं पाहिजे. बरेचदा माईक पकडताना एकदम घट्ट माईक पकडतात, एकदम घट्ट माईक पकडू नका. 4 ते 5 इंचाचं अंतर ठेवा, व्यवस्थित उभा राहा. पहिला एक भाषणाला उभं राहत असताना एक 2 मिनिटाच्या आतमध्ये, 2 सेकंदाच्या आतमध्ये खोल श्वास घ्या. म्हणजे तुमचे जे विचार आहेत ते विचार पूर्णपणे थांबतात. एकदा खोल श्वास घ्या आणि तुमच्या भाषणाला तुम्ही सुरुवात करा. माईक पासून योग्य अंतर राखा आणि एक विचार, म्हणजे अगदी श्रोत्यांकडे एकदा तुम्ही पाहिलं, आणि हे सगळ्या श्रोत्यांसाठी मी एक प्रभावी वक्ता आहे. आय एम द बेस्ट, मी बेस्ट आहे. टुडे इज माय डे, गॉड इज ऑलवेज विथ मी, आणि ह्या जगामध्ये मी काही करू शकतो. तुम्हाला बोलायचंय आणि LKK मी तुम्हाला सांगितलं की लोक क्या कहेंगे याचा अजिबात विचार करायचा नाही. व्यक्त व्हायला सुरुवात करायचं, बिनधास्त पद्धतीने व्यक्त व्हायचं. कुठल्याही प्रकारची अडचण, मनामध्ये भीती ठेवायचीच नाही. समोर माईक आहे, मी बोलतोय आणि हे समोरचे श्रोते आहेत, मला त्या ठिकाणी ते ऐकायला उभे आहेत. चुकेल, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, परंतु पुन्हा तुम्ही खूप या चुकीमधून, म्हणजे माणूस प्रयत्न ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला चुकतो. तुम्ही प्रयत्न करा आणि बोलण्याची संधी तुम्ही सोडू नका. हे भाषण करत असताना ह्या सगळ्यात महत्वाच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगतोय की माईक मध्ये बोलत असताना 4 ते 5 इंचाचं अंतर ठेवा. आता आपल्या भाषणाचा जो शेवट आहे त्या भाषणाचा शेवट सुद्धा खूप परिणामकारक आपल्याला करावा लागतो. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं सुरुवात 15%, मध्य 75% आणि शेवट 10%. अगदी समारोपाला नेत असताना तुम्हाला एक
भाषणात एक लय पाहिजे. मूळ मुद्दा प्रभावीपणे स्पष्ट करून झाल्यावर भाषणाच्या शेवटाकडे येताना एक लय प्रेक्षकांना दिसला पाहिजे, श्रोत्यांना दिसला पाहिजे की आपण यांना प्रेक्षक म्हणजे शेवटी जाता जाता म्हणजे त्या ठिकाणी शेवटी जाता जाता म्हणजे समजा मी सोशल मीडिया शाप की वरदान या विषयावरती बोलतोय आणि मी म्हणेल की शेवटी जाता जाता या ठिकाणी व्यक्त करत असताना विराट कोहलीनं इंग्लंडमध्ये मारलेल्या षटकाराची पोस्ट आमची पोरं व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती करतात, परंतु दिवसभर बांधावरती धावा काढणाऱ्या तुमच्या माझ्या आईबापाची गोष्ट मात्र कोणताच मुलगा पोस्ट करत नाही. म्हणूनच एक सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करत असताना आपण हा सकारात्मक वापर केला पाहिजे. शेवटी जात असताना एवढंच म्हणेल, फुलं तरी नुण ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित असते. म्हणजे जे काही मी बोलत असताना न्यून असेल ते पूर्त करून घ्या, जे अधिक असेल ते सर्त करून घ्या. म्हणजे भाषणाच्या शेवटाकडे येताना भाषणामध्ये एक तुमच्या लय दिसली पाहिजे आणि ही लय प्रभावीपणे तुम्ही व्यक्त झाला पाहिजे. म्हणजे श्रोत्यांना तुम्ही सुरुवातीपासून सुरुवात मध्य आणि शेवट याकडून येत असताना प्रचंड पद्धतीने तुम्ही खेळून कशा पद्धतीने ठेवताय हे सगळ्यात महत्वाचं असतं. समजा काही भाषणाचा शेवट मी अशा पद्धतीने सुद्धा करतो, करी तो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदरची माझ्या युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो कायमी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद जे तेची वदे जे काही बोललो यातला नाकार माझा ना उकार. म्हणजे जी काही मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणजे तुमचे शेवट जो आहे तो शेवट सुद्धा परिणामकारक झाला पाहिजे. किंवा बोलत असताना फुलाकडून सुगंध घ्या दुःखातही आनंदी राहण्यासाठी, काट्याकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी आणि माझ्याकडून शुभेच्छा घ्या तुमच्या उज्ज्वल आयुष्यासाठी, तुमच्या उज्ज्वल आयुष्यासाठी. अशा पद्धतीने सुद्धा आपण आपल्या भाषणाचा, आपण आपल्या संभाषणाचा उपयोग करू शकतो. श्रोत्यांचे, संयोजकांचे आभार माना, नमस्कार करून त्या ठिकाणी समारोप करा. ज्यांनी तुम्हाला भाषणाची संधी दिलेली आहे, या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी यांचं आभार व्यक्त करतो. म्हणजे ज्यांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिलेली आहे त्यांचं त्या ठिकाणी आभार माना. म्हणजे ही सगळ्यात महत्वाची एक भाषणामधला जो प्रोटोकॉल असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणून संयोजकांचे, श्रोत्यांचे आभार माना, नमस्कार करून मी त्या ठिकाणी रजा घेतो. म्हणजे समजा मी एखाद्या भाषणाचा मी शेवट करतोय तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. शेवटी जाता जाता तरी नुन ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. म्हणजे काही या ज्या ओळी ज्या आहेत म्हणजे ज्ञानेश्वरी मधली एक ओवी आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. किंवा तुकाराम महाराजांचा एखादा अभंग वापरू शकता, एखादी प्रेरणादायी कविता तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या भाषणाचा जो आहे तो शेवट खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता. आणि हा शेवट तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला श्रोत्यांच्या टाळ्या त्या ठिकाणी पडतात आणि आपल्याला टाळ्या घेणारा एक प्रभावी वक्ता पुण्याचा आपला प्रवास जो आहे तो खूप महत्वाच्या पद्धतीनं करायचा आहे. म्हणजे भाषणाचा शेवट म्हणजे भाषणाची सुरुवात कशा पद्धतीने असली पाहिजे, शेवट कशा पद्धतीने असला पाहिजे ह्याही गोष्टी सांगितल्या. पण भाषणाचा जो मध्य आहे त्या मध्यामध्ये आपल्याला वाचन असल्याशिवाय त्यामध्ये आपण भरपूर तयारी करू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची आजच्या लेक्चर मधली किंवा आजच्या मार्गदर्शनामधली तुम्हाला ट्रिक्स देतोय, भरपूर वाचा, भरपूर ऐका. म्हणजे आपल्याला जर प्रभावीपणे व्यक्त व्हायचंय, प्रभावीपणे संभाषण करायचंय तर पहिली गोष्ट असते त्याला म्हणतात लिस्निंग, ऐकणं. भरपूर भाषण ऐका. मग कोणत्या वक्त्यांची भाषण ऐकायची मी परत एकदा तुम्हाला नावं सांगतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले, बोलण्याचा लय अप्रतिम लयामध्ये ते बोलतात, त्यांची बोलण्याची पद्धत त्या ठिकाणी पाहून घ्या. स्वर्गीय प्रमोदजी महाजन, वक्तृत्व कसं असावं त्यांचं एक युट्यूबला खूप सुंदर भाषण आहे ते ऐका. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं भाषण ऐका. इंद्रजितजी देशमुख त्यांचं भाषण ऐका. प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील एकदा भाषण ऐका. म्हणजे प्रत्येक वक्त्याची बोलण्याची एक वेगळी स्टाईल असते. ती तुम्हाला स्टाईल एकदा समजली की तुम्ही स्वतःची एक बोलण्याची स्टाईल निर्माण करा. आणि खूप शक्य आहे हे, ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेला हे शक्य आहे. भरपूर वाचा. म्हणजे असं म्हटलं जातं की वाचणं हे पेरणं असतं आणि लिहिणं म्हणजे उगवणं. उगवण्याची चिंता करत बसू नका, तर पेरणीला सुरुवात करा. उद्या तुमच्या शेतात उगवलेले लोक पेरणीसाठी घेऊन जातील. वाचनामुळे आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणाचा बदल घडतोय. म्हणून आपण वाचलं पाहिजे. आपल्याला
भाषणामध्ये ज्यावेळेला आपण बोलतोय त्यावेळेला कधी बोलता येणार आहे, ज्यावेळेस आपल्याजवळ वाचन असेल तर. म्हणजे समजा मला एखादा तुम्ही शब्द दिला, स्वामी विवेकानंद, लगेच मी त्या ठिकाणी बोलू शकतो, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा चालवणारा, मनगटामध्ये पोलादी शक्ती असणारा आणि संपूर्ण विश्वावरती विलक्षण प्रेम करणारा, तेजस्वी, तपस्वी, तत्पर हा युवक घडणं ही खऱ्या अर्थाने गरज आहे. स्वामी या शब्दाचा अर्थ पाहिला तर स्वामी म्हणजे जगावर राज्य करणारा राज्यकर्ता, विवेकानंद म्हणजे विवेक वापरून आनंद मिळवणारे स्वामी विवेकानंद, हे लगेच आठवलं पाहिजे. समजा संत गाडगेबाबा आपण म्हटलं तर संत गाडगेबाबांविषयी सुद्धा त्या ठिकाणी एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का? म्हणजे संत गाडगेबाबांचं कोकणामधलं खारेपाटण नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये कीर्तन होणार होतं. बाबांनी सगळं गाव झाडून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं की आज गाडगेबाबांचं कीर्तन आहे, गाडगेबाबांचं कीर्तन आहे. सगळे लोक संध्याकाळी कीर्तनाला उभे राहिले. बाबांना कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर एक निरोप आला. निरोप असा होता की बाबांचा गोविंद नावाचा एकुलता एक मुलगा कुत्र चावून मरण पावलेला आहे. बाबा कीर्तनाला उभे राहिले आणि बाबांनी कीर्तनाला सुरुवात केली, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, आणि बाबा पुढचं वाक्य बोलले, असे किती मेले कोट्यानुकोटी, कधी रडू मी एकट्यासाठी, बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. म्हणजे अशा प्रकारचे प्रसंग तुम्ही कशातून सांगू शकता? हे श्रवणातून सांगू शकता. म्हणून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या कथा तुम्ही त्या ठिकाणी ऐका. म्हणजे त्यावेळेला बोलता कधी येतं, आपण ज्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीचं ऐकतोय. मग ह्या ऐकण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात जबरदस्त ट्रिक्स देतो की वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकाच्या ज्या मराठी बुकच्या समरी तुम्ही ऐकू शकता. युट्यूब वरती उडान एनजीओ नावाचं जे एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं दिलेली आहेत. तुम्ही तुमचं काम करत असताना दिवसामध्ये किमान एक अर्धा तास 30 मिनिटं एखादं पुस्तक जरी तुम्ही ऐकलं तरी याच्यामधून तुम्हाला बोलता येणार आहे. समजा रॉबर्ट किओसाकी यांचं एक वाक्य आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही वेळ वाया घालवणं हे पैसे वाया घालवण्यापेक्षा जास्त वाईट असतं. म्हणजे हा वेळेचं महत्व सांगणारं त्यांचं एक वाक्य आहे. अनेक लेखकांची वेगळ्या प्रकारची जी वाक्य असतात ती तुम्हाला वाचनामधून येतात. एखादं वाक्य तुम्हाला बोलत असताना आवडलं तर ते वाक्य तुमच्या डायरीमध्ये नोंद करा. कायम स्वतःजवळ एक छोटी डायरी ठेवा. म्हणजे तुम्हाला जर प्रभावी वक्ता व्हायचंय, प्रभावी संभाषण कला करायची आहे, कायम स्वतःजवळ एक छोटी डायरी ठेवा. कारण कुठल्याही प्रकारे व्हॉट्सअपला एखादं वाक्य खूप चांगलं परिणामकारक येतं, ते वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे शिवखेरांचं एक वाक्य आहे, यश म्हणजे काय? उचित ध्येयाच्या दृष्टीनं उद्दिष्ट प्राप्तीकडे केलेले वाटचाल, ज्याला आपण यश असं म्हटलं जातं. शिवखेरांचं अजून एक पुस्तक आहे जगापण सन्मानानं, त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना दिलेलं आहे. परंतु ज्यावेळेला आपण संभाषण कला, प्रभावी भाषण कला म्हणतो, त्यावेळेला मी ज्यावेळेला अनेक या विषयावरचे कार्यशाळा अटेंड केलेल्या आहेत आणि स्वतः सुद्धा कार्यशाळा घेतलेल्या आहेत, तर त्यामध्ये सांगितलेले जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं ज्याला प्रभावी संभाषण करायचंय, प्रभावी वक्ता व्हायचंय, त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक, या पुस्तकाचं नाव आहे कथा वक्तृत्वाची, प्राचार्य शिवाजीराव भोसले. लेखकांचं नाव आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले. म्हणजे अथेन्स नावाच्या, ग्रीक मधले जे अथेन्स नावाचं जे शहर आहे त्या ठिकाणी या वक्तृत्व कलेचा उगम इसवी सन पूर्व शतकामध्ये झाला. त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्त्यांनी कशा प्रकारे वक्तृत्व कला अवगत केली, ह्या कथा वक्तृत्वाच्या पुस्तकामधून तुम्हाला वाचायला मिळेल. त्याचबरोबर वक्ता होण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोणते गुण असले पाहिजे, आपल्या प्रभावी संभाषण करत असताना आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे, याच्या सगळ्या ट्रिक्स प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहे. ज्याला प्रभावी संभाषण करायचंय त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. म्हणजे आज आपल्या प्रशिक्षणाच्या वेळेमध्ये मी तुम्हाला हे पुस्तक नक्की सांगेल की हे पुस्तक नक्की तुम्ही घ्या आणि एकदा त्या ठिकाणी वाचा. म्हणजे वक्तृत्व आणि संभाषण कलेविषयी रोज त्या ठिकाणी या पुस्तकामधली 2 पेजेस जरी तुम्ही वाचली तरी आपल्यामध्ये बोलत असताना कोणते बदल केले पाहिजेत ना, हे सगळं या पुस्तकातून तुम्हाला जाणवेल. आचार्य अत्रे यांचं त्या ठिकाणी एक वाक्य आहे की वक्तृत्व हे आयुष्यातलं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य ज्याच्या जवळ असेल तो मानवाचा नेता होतो. तो काही करू शकतो, तो इकडची दुनिया तिकडे करू शकतो. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे तर आचार्य आत्रेंमध्ये आहेत. आचार्य आत्रे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तृत्वामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जो बोलण्याचा विषय होता तो अगदी विनोदी पद्धतीने त्यांनी वक्तृत्व कला सादर केली. आणि आचार्य अत्रे
हाशा आणि टाळ्या नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामधून त्यांनी वक्तृत्व कसं असावं, वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी प्रसंग आपल्या भाषणामध्ये कशा पद्धतीने वापरावेत, हे सगळे यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला प्रभावी संभाषण कला शिकायची आहे, प्रभावी वक्तृत्व कला शिकायची आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा. म्हणजे हाशा आणि टाळ्या नावाचं पुस्तक आहे. डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांचं एक खूप अभ्यासपूर्वक, म्हणजे कॉर्पोरेट लेवलला आपण बोलत असताना आपलं कंपनीमध्ये प्रेझेंटेशन कसं असावं, आपलं सूत्रसंचालन कसं असावं, सूत्रसंचालनामध्ये आपण नेमकं कशा पद्धतीने स्ट्रक्चर असावं, याचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. जे यशस्वी वक्ता, यशस्वी व्यक्ती. हे पहा, आज जर आपण जगाचा अभ्यास जर केला तर जगामध्ये जे काही यशस्वी लोक आपल्याला दिसतात ते यशस्वी वक्ता आहेत. ते आपलं म्हणणं जगासमोर प्रभावीपणे मांडू शकतात आणि तेच व्यक्ती आज यशस्वी होतात. हा आपला यशस्वी होण्याचा नियम या पुस्तकातून डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांनी मांडलेला आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हे पुस्तक आहे. या पुस्तकामधून तुम्हाला छोट्या छोट्या कथा आपल्या भाषणामध्ये कशा पद्धतीने सांगायच्या याची सगळी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हेही पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी वाचायला सुरुवात करा. म्हणजे आपल्याला पहा की मी काल सुद्धा सांगितलं की रियाज हा खूप महत्वाचा असतो गायनासाठी. तसं आपल्या वक्तृत्व कला जर विकसित करायची तर वाचनातून शब्द आपल्या जवळ येतात, शब्दातून विचार येतात, विचारातून बोलणं येतं, बोलण्यातून कृती येतं आणि कृतीमधून आपलं व्यक्तिमत्व घडतं, आपल्या व्यक्तिमत्वातून आपलं भविष्य घडतं. हे पुस्तक जे आहे शिव खेरा यांचं, यू कॅन विन, आपण जिंकू शकता. कोणत्याही प्रकारचं भाषण तुम्ही करताय त्यावेळेला या पुस्तकामधल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगायला आवडतील. म्हणजे समजा मी एखाद्या शाळेमध्ये व्याख्यान देतोय, एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलतोय, त्यावेळेला बोलत असताना या पुस्तकातील अनेक दाखले मला वापरता येतात. म्हणजे आपल्या आयुष्याच्या शाळेमध्ये काटकोन, चौकोन, विशालकोन, लघुकोन असे अनेक कोन शिकवले जातात, परंतु सगळ्यात महत्वाचा जो कोन आहे, ज्याला आपण सकारात्मक दृष्टिकोन असं म्हटलं जातं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, हा या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतो. अनेक प्रकारची वाक्य मोटिवेशनल, अनेक जे या पुस्तकामध्ये अनेक जे मोटिवेशनल स्पीकर आहेत, अनेक या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांची वाक्य, छोट्या छोट्या कथा आपल्या भाषणामधून व्यक्त करता येतात. ते पहा की भाषणामध्ये तुम्हाला कथा, किस्से जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे सांगता आले पाहिजेत. म्हणजे छोट्या छोट्या ज्या कथा तुम्ही सांगता, समजा एखादी कथा मी तुम्हाला सांगतोय. एक 8 वर्षाचा मुलगा आपल्या आई बरोबर रस्त्याने चालला होता. समोरून एक टांगेवाला येत असतो. आई त्या बाळाला म्हणते, बाळ मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचंय? तो बाळ आईला म्हणतो, आई मला टांगेवाला व्हायचंय. त्यावेळेला त्या बाळाच्या आईला खूप वाईट वाटतं, कारण आई या शब्दाचा अर्थच आहे आ म्हणजे आत्मा, नी म्हणजे ईश्वर. परमेश्वरानंतर त्याचं तयार केलेलं अस्तित्व म्हणजे आई असते. आईला खूप वाईट वाटतं की आपला मुलगा म्हणतोय टांगेवाला व्हायचंय. आई बाजारामध्ये जाते आणि एक फोटो आणते. तो फोटो असतो भगवान श्रीकृष्णांचा. आई म्हणते, बाळ त्या ठिकाणी टांगेवालाच हो, परंतु या माणसासारखं हो. आईने एक आदर्श दिला आणि हाच मुलगा 11 सप्टेंबर 1893 अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या श्रीमद भगवद्गीतेचं नेतृत्व करतात आणि आपल्या 4.5 मिनिटाच्या भाषणामध्ये सगळं जग जिंकतात. नाव आहे स्वामी विवेकानंद. म्हणजे पहा की हे कथा ज्या वेळेला मी सांगतोय, या कथेमधून प्रेक्षकांना आपल्याकडं लक्ष देण्यासाठी आपण प्रवृत्त करतोय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एका आठवड्यामध्ये एक या पद्धतीची कथा जी आहे ती कथा तुम्ही त्या ठिकाणी लिहा, किंवा अशा प्रकारच्या कथा या पुस्तकामधून तुम्हाला मिळतील. त्या कथा वाचा आणि समजा स्वामी विवेकानंद एवढा शब्द माझ्या लक्षात राहिला की ती माझ्या कथा त्या ठिकाणी लक्षात राहिली. संत गाडगेबाबा हा एक शब्द लक्षात राहिला की गाडगेबाबांची कथा माझ्या लक्षात राहिली. महात्मा गांधी एकदा आफ्रिकेवरून, परदेशामधून भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं या ठिकाणी माझ्या देशातील माणसाच्या अंगावरती घालायला कपडे नाहीत. त्यावेळेला महात्मा गांधींनी आपल्या अंगावरचा शर्ट काढला आणि म्हटले की जोपर्यंत माझ्या देशातल्या शेवटच्या माणसाच्या अंगावरती कपडे येणार नाही तोपर्यंत मी माझ्या अंगावरती शर्ट घालणार नाही. महात्मा गांधी आयुष्यभर नंतर फक्त धोत्रावरती राहिले. म्हणजे या छोट्या छोट्या ज्या कथा आहेत त्या कथा तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. अगदी त्या ठिकाणी अकबर बिरबलाच्या वेगळ्या प्रकारच्या कथा असतील आणि ह्याच कथा तुम्हाला सांगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की पंचतंत्र आणि लीडरशिप हे जे पुस्तक आहे ते पुस्तकामधून तुम्हाला छोट्या कथा त्या ठिकाणी मिळतील
आणि या कथा तुम्ही आपल्या भाषणामध्ये दैनंदिन एखादं संभाषण करताय, आपल्या व्यवसायामध्ये वापरू शकता. आपल्या बोलत असताना वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला खूप प्रभावीपणे बोलायचंय, त्यावेळेला या कथेचा उपयोग तुम्ही करू शकता. याला म्हणलं तर पंचतंत्र आणि लीडरशिप म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनामधून मिळतं. हे अनेक प्रकारची पुस्तकं ज्या वेळेला वाचतो ना, त्यावेळेला आपल्याला बोलायला फायदा होतो. अनेक वेगळ्या प्रकारचे लेखक आहेत, म्हणजे उत्तम कांबळे नावाचे लेखक आहेत. त्यांचे लेख जे आहेत ते सकाळ पेपरला येतात. ते लेख त्या ठिकाणी वाचत जा. लोकसत्ता पेपरला गिरीश कुबेर यांचे त्या ठिकाणी लेख येतात. खूप अप्रतिम त्या ठिकाणी लिहितात. ते सुद्धा लेख त्या ठिकाणी आपल्याला वाचायचे आणि त्याच्यामधले पॉइंट्स त्या ठिकाणी लिहायचे. उत्तम कांबळे नावाचे जे लेखक आहेत ते एका ठिकाणी लिहितात, गुगल नावाच्या जादूच्या दिव्यावरती भाकरी कशी करायची याची सगळी कृती तुम्हाला मिळेल, परंतु संगणकाच्या प्रिंटर मधून भाकरी कधीच बाहेर पडणार नाही. हेही तितकंच सत्य आहे. म्हणजे अनेक वास्तव मांडण्याचा प्रयत्न ज्यावेळेला एखादा लेखक करतो, त्यावेळेला तुम्ही त्या लेखकाची पुस्तकं नक्की वाचायला सुरुवात करा. बुद्धा ऍट वर्क नावाचं गौतम बुद्धांच्या अनेक वेगळ्या प्रकारच्या कथा या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. मनोविकास प्रकाशनाचे हे पुस्तक आहे, बुद्धा ऍट वर्क. म्हणजे गौतम बुद्ध असं म्हणतात की हे जग तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. जे जग आपण पाहतोय हे सगळं कशामधून आहे, तर आपल्या विचारातून तयार होतं. म्हणजे दोन प्रकारचे लोक असतात. पहिले असतात सकारात्मक विचार करणारे आणि दुसरे असतात नकारात्मक विचार करणारे. निगेटिव्ह थिंकर सीज डिफिकल्टी इन एव्हरी अपॉर्च्युनिटी. नकारात्मक विचार करणारे प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतात. आणि पॉझिटिव्ह थिंकर सीज अपॉर्च्युनिटी इन एव्हरी डिफिकल्टी. सकारात्मक विचार करणारे प्रत्येक अडचणीमध्ये संधी पाहतात. आणि या कोरोनाचं आलेलं जे आपल्या देशावरती संकट आहे, या संकटामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारची संधी देता येते का, याचाही त्या ठिकाणी तुम्ही विचार केला पाहिजे. बोलत असताना वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र तुम्ही वाचत असताना काही त्याच्यामधल्या रिअल घटना सुद्धा त्या ठिकाणी येतात. मग त्या सुद्धा तुम्हाला व्यक्त करता येतात. म्हणजे मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेहमी म्हणतो की बीडमध्ये एका मुलीला 2018 मध्ये 12वी सायन्सला मार्क्स पडले 98.85. त्या मुलीचे आई वडील काय करतात, तर स्मशानामध्ये प्रेत जाळण्याचं काम करतात. त्या मुलीचा विश्वाजी नांगरे पाटील सर यांच्या हस्ते सत्कार झाला आणि त्या सत्कारामध्ये तिने सांगितलं की मला सर, हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नावाची पोलीस अकॅडमी आहे, तिथं जाऊन मला त्या ठिकाणी IAS व्हायचंय, हे त्या मुलीचं स्वप्न आहे. अशा प्रकारची स्वप्न आपणही पाहिलं पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्रामधून वाचत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बोलत असताना आपल्याला प्रभावीपणे मांडता आल्या पाहिजे. हा सगळ्यात महत्वाची ट्रिक्स आज मी या प्रशिक्षणामधून मी तुम्हाला देतोय. जे तुम्ही बोलताय, व्यक्त होताय, त्या व्यक्त होण्यासाठी तुमच्या जवळ काहीतरी बोलण्यासाठी असलं पाहिजे. ज्याला म्हटलं तर नॉलेज इज अ पॉवर. ज्ञान ही शक्ती आहे, परंतु कधी तर तिचा आपण उपयोग केला तर. समजा मी शिक्षण ह्या विषयावरती बोलतोय, मला एक शब्द दिला शिक्षण, बरोबर, तर त्याविषयी बोलत असताना बुद्धीला ज्ञानाकडे नेणारं शिक्षण, भावनेला माणुसकीकडे नेणारं शिक्षण, आनंदाला परमानंदाकडे नेणारं शिक्षण, मनुष्याच्या पंचकोशांचा विकास करणारं शिक्षण. म्हणजे पहा की हे सहज शक्य आहे का, नाही, तर त्याविषयी मी अभ्यास केलाय. कोणताही एखादा शब्द तुम्हाला दिला तर त्या शब्दाविषयी किमान त्या ठिकाणी 1 मिनिट तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कोणताही एखादा शब्द दिला तर त्या शब्दावरून तुम्हाला 1 मिनिट बोलता आलं पाहिजे. म्हणजे म्हणून त्या ठिकाणी प्रचंड पद्धतीचं वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे प्रभावी वक्ता व्हायचंय, तुम्ही भाषण खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे बरेच लोक मला विचारतात की सर, बोलत असताना मला भीती वाटते. भीती का वाटते, कारण काय बोलायचं हा प्रश्न आपल्या समोर असतो. मी जर बोलताना अडखळलो तर मी पुढे काय बोलायचं. पण विचार करा, तुमच्या जवळ 4 कथा खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत, 4च आहेत. त्या 4 कथेमधल्या 2 कथा तुम्ही बोलत असताना सांगू शकता, 5 प्रेरणादायी वाक्य सांगू शकता त्या विषयाशी निगडीत, आणि तुमचं जे भाषण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रभावी करू शकता. परंतु यासाठी तुम्ही स्वतः काय करता, मी सांगितलंय की स्वतः एक डायरी करा, त्या डायरीमध्ये वाक्य लिहायला सुरुवात करा, त्याच्यामध्ये सराव करा. आठवड्याभरामध्ये आपल्या डायरीमध्ये काय लिहिलंय त्याचा पुन्हा एकदा रिडिंग करा, आणि हे रिडिंगच तुम्हाला त्या ठिकाणी प्रभावी वक्ता, प्रभावी संभाषण कौशल्य